दरम्यान पुण्यात एक मोठी बातमी। पुण्यात धर्म परिवर्तनाचा एक प्रकार उघडकीस आलाय। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम कायदा नुकताच महाराष्ट्राच्या विधिमंडळात मंजूर झाला। या कायद्याअंतर्गत पहिला गुन्हा पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात नोंद झालाय। प्रवचनाच्या नावाखाली चर्चमध्ये धर्म परिवर्तन केला जात असल्याचा आरोप करण्यात आला। ब्रिटनहून आलेल्या एका धर्मगुरूकडून पुण्यातील गुरुवार पेठेतील चर्चमध्ये हे प्रवचन दिलं जात होतं। या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघतोय। पुण्यात धर्म परिवर्तनाचा गुन्हा पहिला दाखल झालेला आहे। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अजिंक्य, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, अगदी बरोबर आहे। महाराष्ट्र धर्म परिवर्तनाचा जो कायदा करण्यात आलेला आहे त्याचा पहिला गुन्हा आता पुण्यातील खडक पोलीस स्थानकाच्या हद्दीत दाखल करण्यात आलेला आहे। काही दिवसापूर्वी एक ब्रिटनवरून धर्मगुरू आला होता आणि हा पुण्यातील गुरुवार पेठ परिसरात एक चर्च आहे या ठिकाणी प्रवचन करत होता आणि धर्म परिवर्तन करत होता असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला होता आणि त्यानंतर आता हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर परदेश दौऱ्यावर असताना कोणताही धर्म परिवर्तनाच्या कामं जी आहेत ती करता येत नाहीये, मात्र या सगळ्या गोष्टींचं उल्लंघन केल्याचा आरोप या धर्मगुरूवर करण्यात आलेला आहे। खरं तर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या आणि त्यानंतर पुण्यातील खडक पोलीस स्थानकात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिकचा तपास देखील खडक पोलिसांकडून सुरू असल्याचं सध्या सांगितलं जात आहे। सौरभ, निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही अजिंक्य तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।